नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज मी आलो आहे फोपसंडीच्या नदीमध्ये. तर या नदीमध्ये मी कशासाठी आलो आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण या नदीमध्ये एक असा दगड आहे का त्या दगडाचा उपयोग आपण डाळ, वालाची आमटी अशा या ज्या आमटी वगैरे राहत्या त्यांना फोडणी द्यासाठी त्या दगडाचा उपयोग करतात. पण आताच्या काळामध्ये तर त्या दगडाचा उपयोग कोणी जास्त करतच नाही. पण मित्रांनो, जी फोडणी राहते ती फोडणी द्यायला जर त्या दगडाचा जर वापर केला तर तो दगड बघा मित्रांनो, आपण जो दगड सापडा येतोय ना, तर तो एकदम असा चोपडा आणि गुळगुळीत एकदम असा सपाट दगड राहतोय. तर त्या दगडापासून आपण भाजीला फोडणी, एखादी डाळ किंवा मग वालाची आमटी याला आहे ना, जुने लोक काय करायचे, चुलीमध्ये तापात घालून ते असे लाल झाली का त्याच्यावरती मग ती काढून चमच्यामध्ये घ्यायची. तर आपण त्या चमच्यात घेतले का त्याच्यावर आपण हे लसूण आणि ते टाकून, जिरा मोहरी टाकून त्याच्यावरती तेल वतायचं. तर ते तेल वतलं का मग ती अशी फोडणी द्यायला डाळीमध्ये ती सोडून द्यायची. इतकी खतरनाक अशी भाजी होते ती ना, फोडणी बसते. तर तुम्ही नक्कीच बनवून बघा फोडणीची, दगडाच्या फोडणीची भाजी आमटी येते नाही का, एकदम खतरनाक असं वास, पण असं मस्त वास येतोय. तर आपण ती दगड शोधतोय पण आपल्याला अजून काही दगड भेटलाच नाही. तो तर भेटतोय का नाही ते बघूया आपण. तर आपण बराच फिरलो आहे पण आपल्याला इथे हे बघा असं एक दगड भेटला आहे. तो पण एवढा काही खास नाही, पण हा चालन, कारण हा सगळी साईड चोपडी आहे याची. अशी सगळी चोपडी साईड असल्यामुळं हा जर गरम झाला तर याच्या असं फुटत नाही हा चोपडा असल्यामुळं. तर अशा पद्धतीत आपल्याला दगड पाहिजे ठिकरीसाठी. तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि याला आमच्या गावरान पद्धतीत म्हणजे गावठी पद्धतीत याला ठिकरी म्हणतो आहे आम्ही. तर म्हणजे आमच्याकडं जुन्या ज्या महिला भगिनी आहेत, तर त्या महिला भगिनी ज्या आहेत तर त्या जुन्या, तर त्या फोडणी अशी द्यायची ठिकरीची. तर आताच्या महिला भगिनी नाही देते. आता जास्त करून नुसते तेल टाकणार, त्याच्यात हे करणार, लसूण आणि ते टाकणार. पण ते टाकल्यानंतर एवढा काही फोडणीचा वास येत नाही. मित्रांनो, ह्या ज्या दगडाची फोडणी देतो आहे आपण, तर ती फोडणी जर दिली तर इतका भारी असा वास येतो. तर तुम्ही नक्की करून बघा. तर या बघा, इथं अशी छोटीशी केटी आहे. या केटीमध्ये, केटीवरच्या बाजूला आहे तिच्यामध्ये माती येऊन साचले. तर आपण वरती काय जात नाही जास्त, कारण आपल्याला परत घरी जायला उशीर होईल. आणि इथं छोटंसं पाण्याचा डबक आहे. तर त्या डबकामध्ये पहा मित्रांनो, मासे असे मस्त उड्या मारून राहिले. ते बारीक बारीक मासे होते, तर ते असे उड्या मारतात. ते बघू शकता तुम्ही कशा उड्या मारित आहे ते. तर या बघा मित्रांनो, अशा प्रकारे 2 दगड सापडलेत. तर हे असे थोडे सपाट का घ्यायचे, तर त्याच्यात आपण लसूण ठेसून जर टाकला त्याच्यावरती तर तो त्याच्यावर बसला पाहिजे. लसूण आणि जिरा मोहरी त्याच्यावर बसला तर ते गरम होऊन ते तडकत आहे. तडकल्यावर अशी खतरनाक अशी बसत आहे ना फोडणी. तर ती कशा प्रकारे फोडणी देतात हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा का कशा पद्धतीत आमटी झाली ही. हे बघा मित्रांनो, आता चूल पेटवले. आज पोळ्यांचा स्वयंपाक बनवला आहे. तर आपण आज साराला आपण ठिकरी देणार आहे. तर ही ठिकरी कशी तापवतात ही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर ही बघा, ही माझ्या हातामध्ये ही ठिकरी आहे. ही आता मस्त इंगळ पडले, ती जाळ मस्त झाला आहे. तर ह्या इंगळांमध्ये ही आपण ठिकरी टाकून दिले. तर तिच्यावर आपण आता हे जे इंगळ आहेत तर ते आता आपण तिच्यावर लोटून देणार आहेत. आणि 10 ते 15 मिनटात ती अशी एकदम लाल इंगळांवानीच होणार आहे. अशाच पद्धतीत ती जेव्हा होईल तेव्हा आपण ती काढायची आणि ती
ज्या पोळ्यांचा सार आपण बनवणार आहे त्या साराला आज आपण ठिकरी देणार आहे. तर चला तर कशा पद्धतीत ती ठिकरी तापते आणि सार कसं होतंय हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोच. आणि ह्या ठिकरीचा सार आहे ना इतका भारी होत आहे ना, एकदम असा सुगंध इतका भारी येतोय, वास एकदम फार घराच्या बाहेर एखादा जर बाहेरून जर चालला तर त्या बाहेरूनही माणसाला वाटत आहे नाही इथं घरामध्ये आहे ना आज काहीतरी मस्त जेवण बनवलं आहे नाही का, एवढा भारी वास येतोय. तर नक्की तुम्ही जर कोणाला जर अशा ठिकऱ्या भेटल्या तर तुम्ही नक्की ठिकरी देऊन बघा. आणि ज्याला कोणाला माहीत नसेल त्यांनी देऊन बघायचा. जुन्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत तर त्यांना माहीत आहे जुन्या माणसांना. तर या ज्या नवीन आहेत यांना माहीत नाही. तर तुम्ही बघा, बनवून बघा कशी कशी काय रेसिपी होते ही. तर मित्रांनो आपली ठिकरी एकदम अशी लाल भडक झाली आहे बा, इंगळानवाणीच आहे. तरी इकडं आपण हे नाही का इकडं आता ठिकरीसाठी आयुषच्या मम्मीनं कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहे. कढीपत्ता घेतला आहे, लसूण आणि वाटी इकडं ठेसून घेतला आहे. आणि मित्रांनो गावरान पद्धतीतच आपण सारं बनवतो आहे बघा. चुलीवर ठेवला आहे, इकडं चूल पेटवलं, इकडं ही आयुषची मम्मी आता फोडणी देणार आहे. तर मग तुला माहीत आहे का कशी देतात फोडणी? हा मी काय फोडणी देते अशी सारण ना काही इकडं काय अशा आईंचं नाही का अशी फोडणी देते. अशी ठिकरी घ्यायची हे बघा असे ठिकरी चुलीतून काढले, आता लाल झाले. खोबरं आणि लसूण खोबरं ते टाकलंय बा मित्रांनो, धुरच निघ सुटलाय. ते सपाट कर ना जरा, सपाट कर. हां हे बघा असं धूर एकदम निघतोय. सगळं व्यवस्थित टाकून घे. जळून येते ना मस्त. मस्त एकदम असं ही फोडणी आहे ना एकदम अशी खतरनाक बसत आहे. हे सगळं आता हे बघा हे सगळं टाकलं आहे त्याच्यात बसत नाही ती ठिकरी, जरा मोठी आहे. तर मग आता आपण ठिकरी देणार आहे त्याच्यावर. आता याच्यावर तेल हे बा मित्रांनो लगेच असं वास आला पहा. आता त्याच्यावर तेल वाचला बघा, इतका असा भारी वास यायला लागला आहे. आणि आता आयुषची मम्मी ठिकरी देणार आहे. तर तुम्ही बघतच राहा कशा पद्धतीत ही गावठी पद्धतीनं ठिकरी देतात. हे बघा आता काय, तर बघा आता हे जाळ आपण इकडे काढून घेणार आहे कारण त्याचे उकळी तेवढी राहते. बघा आता मित्रांनो हे बघा ही अशी ठिकरी दिली आणि असं भयानक असं एकदम भारी इतका खतरनाक वास येतोय ना. बघा मित्रांनो इतका भारी भारी असा वास यायला लागला आहे. आणि आता ही आयुषच्या मम्मीना आणि ही वाफ आहे ना लगेच झाकून ठेवायची, ही वाफ जाऊन नाही द्यायची. आता एकदम भारी भारी वास यायला लागलाय आता. आणि मित्रांनो आता कशी लागणार आहे मी तुम्हाला खाऊन पण दाखवतो. बघा मित्रांनो ठिकरीचा रस सार आहे नाही का पोळ्यांचा, त्या अशा पद्धती झाला आहे आणि वास एकदम भारी भारी वास येतोय. तर आता आम्ही सार घेतला आहे आणि ते बसणार आहे आता जेवायला. त्या कसं झालं आहे तर एकदम भारी असं झालं आहे नाही का ते सार. आणि इकडं शेजाऱ्या आयुषचं चाललं आहे खायचं काम. तर आता मी खाऊन बघणार आहे. आणि इकडं आता सगळी माळकरी माणसं असल्यामुळं इकडं काय आपलं तिखट राहत नाही, इकडं फक्त गोडच राहत आहे नाही. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.